कुकिंग विथ निशिगंधामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सो आज बनवले आहेत कोबीच्या वड्या। तर ह्या कोबीच्या वड्या कशा बनवायच्या आणि यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार तर चला पाहूया आणि व्हिडिओला सुरुवात वडीसाठी आपण घेतला आहे कोबी। तर हा एक बाउल मी किसून घेतलेला आहे कोबी। त्याच्या दुप्पट कोथिंबीर घेतली आहे, स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। ओवा घेतला आहे 1 टेबलस्पून, 2 टेबलस्पून तीळ घेतलेली आहे। हा ठेचा आहे, मिरची भाजून ह्याच्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकून हिरा कुटून घेतलेला आहे। 1-2 चमचे आहे, 1 चमचा धने पावडर आहे आणि थोडंसं 1 इंच आलं ठेचून घेतलेलं आहे। तर आपण आता हे सगळं साहित्य मिक्स करून पीठ मळून घेऊया। तर आपण आता ह्याच्यामध्ये सर्व कोथिंबीर जी आहे ती टाकून घेऊया आणि जो किसलेला कोबी आहे तो पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। तीळ आहे 2 चमचे, ओवा जो आहे असा क्रश करायचा आहे आणि टाकून घ्यायचा आहे। धने पावडर, जिरा पावडर, आलं आणि चिमूटभर आपण थोडंसं हिंग टाकूया। चवीनुसार थोडीशी हळद। तर हा ठेचा टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ। तर हे सर्व साहित्य आपण मिक्स करूया व्यवस्थित। आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर जो आहे तो करणार नाही, कारण कोबीचं पाणी आणि कोथिंबीरीचं अंगचं पाणी असल्यामुळे ह्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे। या वड्या ज्या आहेत त्या खूप छान होतात, तुम्ही नक्की करून पहा। ह्याच्यामध्ये कोबीचा जो फ्लेवर आहे तो अजिबात तुम्हाला लागणार नाही। जे कोबी खात नाहीत लहान मुलं त्यांना तुम्ही अशा प्रकारे वड्या करून देऊ शकता। तर ह्याच्यामध्ये आपण हरभरा डाळीचे पीठ जे आहे ते टाकून घेऊया। पीठ जे आहे आपल्याला ह्याच्यामध्ये कितपत लागते ते 1 बाउल घेतले। जर आणखीन लागत असेल तर आपल्याला आणखीन घ्यावं लागेल। हळूहळू ह्याला मळून घेऊया। ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल पण टाकूया, 1-2 चमचे। आपण हे पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घेतले सगळं साहित्य। तर पीठ जे आहे ते फार जास्तही नाही टाकायचं, नाहीतर जास्त पिठाळ मग लागतील वड्या। तर आपण ह्याचे आता रोल करून घेऊया। तर असे जे रोल आहेत ते करून घ्यायचे आहेत। असे रोल बनवून घेऊया आपण। तर मी गॅसवरती कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि आता आपण ही एक चाळणी ठेवूया आणि त्याला तेल लावून घेऊया। आणि आता आपण जे रोल केलेले आहेत ते ह्याच्यावरती ठेवून घेऊया, म्हणजे चिकटणार नाही तेल लावल्यामुळे। आणि ह्याला आपण एक 20 मिनिट वाफवून घ्यायचं आहे। एक 15 मिनिटांनी आपण हे काढून घेऊया। सुरीच्या साहाय्याने चेक करूया। तर शिजलंय आपलं आता हे। तर आता हे थंड होऊ देऊया। तर आपण हे थंड होऊ दिले आहेत। तर आपण ह्याला आता कट करून घेऊया। तर मी कढई गरम करायला ठेवली आहे, तर आपण हे तळून घेऊया।
तर गॅसची फ्लेम जी आहे ती स्लोच ठेवायची आहे. तुम्ही ह्याला कमी तेलामध्ये फ्राय करू शकता. छान अशा खरपूस आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहेत. तर अशा खरपूस आपल्या तळून झालेल्या आहेत. तर मी आता काढून घेते. तेल असं गाळून घ्यायचं आहे. आता दुसऱ्याही वड्या मी ह्याच्यात तळून घेते. अशाच पद्धतीने आपण सर्व ज्या वड्या आहेत ते तळून घेऊया. कोबीच्या वड्या तळून. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, नक्की ट्राय करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.